इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। हॅलो. पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 105 बघत होतो आपण. दुसऱ्या अधिकाराची पहिली गाथा आहे. अभिवंदियूण शिरसा अपुणपवकारणं महावीरं ते सिंपयत्थभंगं मग्गं मोक्षसवोच्छामि. अपुनर्भवाला कारण म्हणजेच मोक्षाला कारण अशा महावीर जिनेंद्रांना शिरसा वंदन करून त्यांचे अर्थात कालसहित पंचास्तिकायाचे 9 पदार्थ भेदरूप तसेच 9 पदार्थांचे भेद आणि म्हणजे पदार्थांचे भेद आणि मोक्षाचा मार्ग हे मी आता सांगणार आहे असं आचार्यांनी प्रतिज्ञा केली होती. तर काय बघितलं होतं काल आपण? मंगलाचरण कुठं कुठं कशा प्रकारे केलं जातं, का केलं जातं आणि आपण कसं करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर मंगल करण्यामागं हेतू हाच आहे की आपली भावभासना आपल्याला व्हावी. जे काय कार्य करतोय त्याच्यामध्ये ते मी करणारा नाही आहे तर त्यापासून भिन्न मी जाणणारा आहे हे समजण्यासाठी मंगलाचरण केलं जातं. मग जेव्हा केव्हा तुम्ही आत्मानुभव घेताय तर त्या ठिकाणी ते मंगल झालं असं समजून घ्या. मग भलेही ते तुमचं सांसारिक कार्य असेल तरी सुद्धा तिथं या अनुभवाच्या निमित्तात ते मंगल होणार. म्हणजे त्याला करायचं आहे म्हणून इकडे येऊ नका, इकडं अनुभूती घ्या, भेदविज्ञान करा तर ते कार्यसुद्धा सगळं सहज सुलभ होणार, त्याच्यामध्ये काय अडथळा येणार नाही. मग लोकांनी विचारलं काय लग्न करताना काय करायचं, कोणाची भावभासना असते तिथं? भेदविज्ञान असते का भेदज्ञान झालेलं असतं? तिथं तुम्ही मंगल म्हणताय, सावधान म्हणताय, पण तिथं असावध असतात सगळे जीव. आणि ते मंगल असतं का अमंगल असतं? मंगल कार्य असतं म्हणता तुम्ही, मंगल आहे का अमंगल आहे? तर मोक्ष मार्गाच्या दृष्टीने नियमाने अमंगल आहे आणि संसाराचं तुमचं कार्य ते तुम्ही मंगल म्हणताय. तर तिथं जर ते धर्मध्यानपूर्वक असेल कार्य तर त्याला मंगल म्हणा, किंवा अनुभूतीपूर्वक करत असाल तरी ते मंगल म्हणलं जाईल. पण सांगितलं कुठलंही कार्य असू देत, जसं समयसारची 150 नंबरची गाथा सांगितली. काय सांगितलं त्याच्यामध्ये? रत्तो बंधदिकम्मम म्हणजे काय? रत्तो म्हणजे रक्त झाला असताना, आसक्त झाला असताना. जीव जेव्हा मला पाहिजे काय म्हणले? रत्तो बंधदिकम्मम म्हणजे रक्त झाला असताना, म्हणजे आसक्त झाला असताना काय होतं? रत्तो बंधदिकम्मम मुच्चदी जीवो विराग संपत्तो. जेव्हा जीव आसक्त होतो, रक्त होतो कुठल्याही गोष्टीमध्ये असू देत, तर त्यावेळेस नियमाने बंधाला प्राप्त होतो. मुच्चदी जीवो विराग संपत्तो, जो कोणी विरागी राहतो तो मुक्त होतो. रत्तो बंधदिकम्मम मुच्चदी जीवो विराग संपत्तो एसो जिडो वदेसो. हा जिनांचा उपदेश आहे. काय सांगितलं? एसो जिनो वदेसो तम्हा कम्मेसु मारज्ज. म्हणून हे जीवा तू कर्मामध्ये रक्त होऊ नकोस, कर्मांच्या उदयामध्ये भिन्नता जाणीवेत ठेव. मग तिथं तुम्ही लग्नामध्ये किती आसक्त आणि किती विरक्त असता हो. मग जिथं कुठं आसक्ती आहे तिथं समजून घ्या नियमाने बंध आहे, आणि जिथं विरक्ती आहे तिथं बंध आहे, तिथं मुक्ती आहे. म्हणून सांगितलं कशासाठी ते
की मंगल करायचं आहे आपल्याला तर स्वभावाशी एकत्व करा ना. बाह्य परद्रव्यांशी जितकं एकत्व असणार तितकं नियमाने तिथं दुःखाला प्राप्त होणार. म्हणून मंगलाचरण हे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये. तर काल काय सांगितलं होतं अभ्यास? समयसार बघायला सांगितलं होतं ना. 146 गाथेची टीका. बोला काय बघितलंय? कशासाठी सांगितलं होतं हे बघायला? तुम्ही 4 पैकी विचारलं होतं. काय? 4 उदाहरणं सांगितली आहेत म्हणलं होतं ना. 146 गाथेच्या टीकेमध्ये घेतलंय त्यांनी. कशासाठी बघितलं होतं हे आपण? की सम्यक दर्शन ज्ञान चारित्रपूर्वक जर तुमचं काय धर्मप्रवर्तन असेल, तुमचं ज्ञान ध्यान साधना असेल तर ती नियमाने मोक्षाला नेणार आहे. पण जर अज्ञानाने काहीतरी इच्छापूर्वक, इथे सांगितलं भोगाकांक्षा निदान आदीच्या रूपाने जर तुम्ही काय व्रत आदी करत असाल तर नियमाने ते कसं व्यर्थ आहे. काल तुम्हाला सकाळी विचारलं होतं, आम्ही संध्याकाळी घेतलं होतं हे टॉपिक. म्हणजे आमचं तेच प्रकरण चाललं होतं काहीतरी. त्यामुळं कोणी ऐकलं असेल तर सांगा पाहिजे. तर काय सांगितलं? भोगाकांक्षा निदान रूपेण रूप लावण्य सौभाग्य कामदेवेंद्र अहमिंद्र ख्याती पूजा लाभादि निमित्तम यह व्रत तपश्चरण दान पूजादिकं करोति सह पुरुषः तक्र निमित्तं रत्न विक्रयवत भस्म निमित्तं रत्नराशी दहनवत सूत्र निमित्तं हार चूर्णवत कोद्रव क्षेत्र वृत्ती निमित्तं अगुरुवनच्छेदनवत वृथा एव व्रतादिकं नाशयती. 4 गोष्टी सांगितल्या ह्याच्यामध्ये. कुठल्या 4? म्हणजे पहिल्यांदा अर्थ सांगते. काय घेतलं? भोगाकांक्षा निदान रूपाने जर काहीतरी भोगाची आकांक्षा आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी हवं आहे, तर या आकांक्षेच्या निमित्ताने निदानबंध रूपाने किंवा रूप लावण्य सौभाग्य आदीची प्राप्ती व्हावी, कामदेव व्हावा, देवेंद्र व्हावा, अहमिंद्र व्हावा, किंवा मी जे काही हे व्रत आदी करतो ह्याच्याद्वारे माझी ख्याती प्रसिद्धी व्हावी, मला काहीतरी लाभ व्हावा, असं काहीतरी निमित्ताने जो व्रत तपश्चरण दान पूजा आदी करतो. सगळं समजून घ्या त्याच्यामध्ये अधिकमध्ये. सगळ्या षटक्रिया, सगळं जे काय तुमचं धर्माचरण आहे ते जर हे सगळं करतो तर सहपुरुषः तो पुरुष तक्र निमित्तम रत्न विक्रयवत. संध्याकाळी होता ना योगिता ताई? रात्री? काल रात्री नव्हता का? का दसरा आहे तुमच्याकडं? बाहेर गेले होते. सांगा आता मग पनिशमेंट तुम्हाला, तुम्ही नव्हता म्हटल्यावर. काय 4 उदाहरणं सांगितली. कसं व्यर्थ घालवतो आपलं आयुष्य आपलं हे व्रत तपश्चरण आदी. ह्याच्यासाठी सांगतायत की तक्र म्हणजे ताक, ताकासाठी रत्न विक्री करतो कोणी. कोणी मनुष्य आहे तर ताक प्यायचं होतं, मिळवायचं होतं, तर त्यांनी काय केलं? रत्न विकून ताक घेतलं. शाणा का वेडा? त्याला वेडा म्हणू नका. तर हे दृष्टांत आहे. दार्ष्टांत सांगा ह्याच्यावर. ताकासाठी कोणी रत्न विकतो, ज्या तसे काय अज्ञानी मनुष्य पर्याय पंचेंद्रिय भोगासाठी लावतो. म्हणजे व्रत तपश्चरण आदी करतोय तर ते सगळं ताक म्हणजे क्षुल्लक भोगासाठी वाया घालवतोय. काहीतरी भोगाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी असे उग्र तप करतोय किंवा संयमाचं पालन करतोय, धर्माचरण करतोय, तर हे सगळं व्यर्थ आहे. दुसरं सांगितलं कर्मदहन असे जे उपवास असतात ना, व्रत असते ते, मग ते पण अयोग्य असतं. म्हणजे इच्छा ठेवून करू नका काय हे सांगायला लागले. ते व्रत आहेत ते त्याच्यासाठी सांगितलेतच की. म्हणजे
त्याचं फळ काय आहे हे सांगितलंय, पण ज्यांनी कोणी ते व्रत केलंय ते त्याच्यासाठी केलं नाही आहे. बस आपली साधना म्हणून करा, त्याच्या निमित्तात ह्याचं प्राप्ती होणार. म्हणजे आता तिथं आपली भावना निर्मळ असावी हे सांगतायत, त्याचं फळ ते मिळणार आहे. जसं आता रविवार व्रत का करायचो? पार्श्वनाथ भगवान प्रसन्न व्हावेत म्हणून, विघ्न हरतायत म्हणून. म्हणजे काय माग इच्छा ठेवून तुम्ही जर कराल ते व्रत तर त्याचं फळ नाही आहे. निरपेक्ष बुद्धीने करा. जरा पण असं म्हणायचं नाही का? हा, कर्म निर्जरासाठी आता प्रशस्त राग म्हणलं जाईल त्याला कुठं, पण तरी सुद्धा आता ज्ञानी जीव आहे तो त्याच्यापासून सुद्धा विरक्त असतो. हे सगळं व्हावं, नष्ट व्हावं, कधी संसार संपणार, कधी मी मोक्षाला जाणार, अशी आकुलता नाही आहे परिणामामध्ये ज्ञानीला. जसं म्हटलं सिमंदर भगवान किती दिवस आहे तो समोशरणात, केव्हापासून आहेत, केव्हापर्यंत राहणार? 1 कोटी पूर्व. हा, 1 पूर्व कोटीपर्यंत त्यांचं आयु आहे. त्यातले आता थोडं काळ गेलाय आणि आता ते जे काय 13व्या गुणस्थानात स्थित आहे ते तेवढा काळ संपेपर्यंत तिथंच राहणार. किती आकुलता सांगा. इतकं मी कष्ट केलंय, 4 घाती कर्म नष्ट केले, तितकं संसार पार करून आलोय, आता मला काय एवढ्या लवकर का मुक्ती मिळत नाहीये, अशी किती आकुलता आहे. त्यांची घातारी गेले तर 13व्या गुणस्थानातच गेले. आता सगळं जे होते ते ऑटोमॅटिकली होते. हा, मग तिथं आकुलता नाही राहिली ना. म्हणजे त्यांना इच्छा पण नाहीये की आपल्याला कुठं जायचंय आणि काय करायचंय. 6व्या गुणस्थानापासूनच वर सांगितलं सगळी निरीह चर्या आहे. काय मिळावं ही भावना ठेवणार तर खाली उतरताय समजून घ्या. मग तिथं कुठलाही साधक असू देत, जर कुठल्याही इच्छेने तुम्ही धर्म करताय तर ते नियमाने त्याचं फळ अशुभ राहणार हे सांगतायत. म्हणजे ज्ञान करा, भेदविज्ञान करा आणि त्यापूर्वक व्रत तपश्चरण करा, हे त्यांना सांगायचा उद्देश आहे. जर असं नाही करणार तर सांगतायत ताकासाठी कोणी रत्न विकेल, म्हणजे रत्न इतकं अनमोल आहे, वाया घालवलं तुम्ही, काय मिळवलं त्यातून? ताक. मग तसं म्हणतायत की धर्म इतका अनमोल आहे मिळालेला तुम्हाला आज, त्याचं किंमत नाही आहे की काय आहे आपल्याला आज मिळालेली वस्तू, एक गोष्ट ती, आणि त्याचं आचरण करतोय, त्याला आपल्यामध्ये उतरवलंय तर त्याचं इतकं सुंदर फळ मिळणार आहे. पण त्याची इच्छा केली मला असं फळ मिळावं तर हे धर्म पुन्हा कधी भवाभवात मिळणार नाही, असा ह्याच्यासाठी सांगितलं. विद्यावागी काय म्हणत त्यांना हे रत्न आहे हे माहिती असून विकतोय का माहितीच नाही म्हणून विकतोय? हा, तुम्ही सांगा. ज्याच्याजवळ रत्न आहे त्याला त्याचं ज्ञान आहे की नाही? त्याच्यापेक्षा मौल्यवान वाटलं ना, ताक आहे ते त्याच्यापेक्षा मूल्यवान वाटलं त्याला, म्हणून किंवा ते मिळवण्यासाठी हे सगळं देण्याची तयारी त्याची. पण हे रत्नच आहे का खडा? जे असं काही नाही, रत्न नाही माहित आहे. त्याच्या बाजूनी बोलताय काय? वकील पत्र घेतलंय. रत्नापेक्षा ताकाची किंमत जास्त मानतोय ना तो, म्हणजे माहितच नाही रत्नाची किंमत, असंच म्हणावं लागेल त्याला. म्हणजे ती गोष्ट क्षुल्लक वाटतीये. ताक आणि रत्नात अडकण्यापेक्षा द्राक्षांत काय घ्यायचंय की ज्या पर्यायामध्ये आर्यंत सिद्ध पद येणार आहे, त्याचा पुढे सुख आपोआप येणार आहे, त्या पर्यायामध्ये क्षुल्लक 5 इंद्रियांच्या विषयासाठी समर्पण चाललंय. इथं त्याला आपल्याला माहित आहे ना आपण सिद्ध बनण्याची योग्यता वाली आहे, तरी आपण पंचेंद्रियात रमतोय. किंमत माहित आहे, दुसऱ्यावर कुठे ढकलणार? आपल्यालाच बघावं लागेल ना. बरोबर. म्हणून दाष्टांत तेच सांगायचं त्यांना की तुम्हाला मिळालेलं हे. तेच मला म्हणायचं होतं की त्याला माहित नाही म्हणून आपल्याला माहित असून आपण नष्ट करतोय. म्हणजे जे मूल्यवान आहे त्याची कदर नाहीये आणि जे काय म्हणायचं क्षुल्लक आहे त्याला जास्त मोल देतोय. म्हणजे 5 इंद्रियांचे विषय भोग मिळाले, खूप मिळाले, अनुकूल मिळाले, अनएक्सपेक्टेड मिळाले, किती रमणार हो त्याच्यामध्ये, किती त्याचं गुणगान करणार, किती त्याच्या निमित्तात स्वतःला पुण्यवान मानणार. मग सांगताय ते सगळं क्षुल्लक आहे, ते बाय प्रोडक्ट मिळालंय तुम्हाला, पूर्वी केलेल्या साधनेचं आत्ता फळ आहे हे. पण त्याच्यात रमला ना, आता एक जीव आहे असा बघितला की धर्माची रुची फार नाही आहे, त्यामुळं फार नाही म्हणजे फक्त देवदर्शन करणे एवढं,
आणि आता त्याला अनेक जण सानिध्यात येणाऱ्यांनी सांगितलं समजावून की जेवढा आपण धर्माला वेळ देतोय, स्वतःला वेळ देतोय, तेवढं पुण्य आहे, मग त्यामुळं कष्ट कमी होणार आहेत. तर आता धन हातामध्ये भरपूर येतंय, त्यामुळं धर्म करण्याची बुद्धी नाही राहत. मग येत आहे ना, आहे ना मला भरपूर, अशी भावना झाल्यामुळं धर्माची मोल कमी झालं. म्हणजे करायचं किती, एवढंसं. मला म्हणायचं नाही आहे की तुम्ही सगळा वेळ मंदिरात द्या, सारखं स्वाध्याय करत बसा, ध्यान करत बसा, ठीक आहे ना, गृहस्थ आहे, तुमचे सांसारिक कार्य आहेत, पण भावना अंतरंगात नसते ना, काय ती भावना जोडली जायला पाहिजे. मला हे करायचं आहे, मला वेळ मिळायला पाहिजे, मी याच्यापासून भिन्न आहे, ही भेदविज्ञानाची भावना जितकी आहे ती धारा असेल तर सगळं कार्य करताना सुद्धा तुम्ही त्याच्यापासून भिन्न आहे. जसं एक पुण्यामध्ये एक इंजिनियर आहे, तो कधी माझ्याकडं शिकलेला, आम्ही जेव्हा घरी होतो तो शिकायला होता त्यावेळेस तिथं तो यायचा शिकायला, छडाला वगैरे शिकली त्यांनी. तर त्याची इतकी सरलता आहे परिणामामध्ये. आता लग्न झालंय, मुलं झाली आहेत, आता जॉबमध्ये इतका अडकलाय, वेळ मिळत नाही जरा सुद्धा आता त्याला. मग मी आपलं प्रवचन झालेले वगैरे त्याला पाठवते ऐकायला, मग तेवढं तरी त्याला कधी तो सांगतो मला की मला इतर वेळेस वेळ मिळत नाही म्हटल्यावर मी घरातून त्या ऑफिसमध्ये जाईसपर्यंत कॅबमध्ये वेळ असतो तिथं ऐकतो मी. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला वेळ काढायचा ना, कुठेही काढता तुम्ही. तर त्यांनी मला विचारलं असं, आता काय म्हणायचं, इतकी सरलता की ते म्हणला मी ते ऐकताना चप्पल घातलं तर चालतंय का? कारण चाललेला असतो, कुठं जॉबला चाललेला असतो, मग असं वाटतं की त्याचा अभिनय होतोय का. म्हणजे किती काय म्हणायचं, एखाद्या जीवाला करायचंय ना तर कसंही करायची तयारी. आणि एखाद्याला नाही करायचं असेल, सगळी अनुकूलता असेल तरी सुद्धा मग जवळ असून मिळून सुद्धा त्याचा लाभ होत नाही. बरं जाऊ दे, कोणाचं दुसऱ्याचं बघायचं नाही, आपल्याला आपलं की आपल्याकडून पण असं क्षुल्लक गोष्टींसाठी धर्माचं मोल कमी होऊ नये. किंवा आपल्याला जी मिळालेली ही पर्याय आहे, ही पर्याय आपली साधना करण्यासाठी, आपलं कल्याण करण्यासाठी मिळाली आहे, तर ती वाया जाऊ नये. दुसरं उदाहरण काय सांगितलं, भस्मनिमित्तम रत्नराशी दहनवत. भस्मासाठी कोणी रत्नांची राशी जाळेल तर ते सुद्धा त्याला कळालं नाही त्याचं मोल. भस्म कशासाठी वापरतात, शरीराला लावून काय म्हणायचं, ते थंडीपासून रक्षण करण्यासाठी किंवा काय एखादं रोग दूर करण्यासाठी वगैरे भस्माचा प्रयोग केला जातो. मग ते भस्माचं वापर किती गरजेचं आहे असं वाटलं त्याला, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, रत्नराशी जाळली. मग तसंच आपण पण आपला हा अनमोल रत्न, जो मनुष्य रत्न मिळालाय, भाऊ मिळालाय, ज्ञान रत्न मिळालंय, त्याला नष्ट करून टाकतोय, भस्म करून टाकतोय. पुढं तिसरं सांगितलं, सूत्रनिमित्तम हार चूर्णवत. काय सांगितलं होतं, सूत्र म्हणजे धागा. जो त्या रत्नांची माळ होती, त्या रत्नांच्या माळेतला मला धागा पाहिजे होता, कसा काढायचा हो, तर शहाण्याने काय केलं म्हणे, हार चूर्ण करून टाकलं. म्हणजे ते रत्न जे होते त्यातले ना सगळे चूर्ण करून टाकले आणि मग त्यातून तो धागा मिळवला. शहाणा का वेडा. तसंच सांगितलं आपल्याला सुद्धा, सूत्र ॲक्च्युली तर सगळ्या पर्यायांमध्ये अनुस्यूत असणारा तो सूत्र, कारण परमात्मा, त्या सूत्राला ग्रहण करण्यासाठी हा जीव काय करतोय, सगळी अनुकूलता नष्ट करतोय. जे काही मिळालेलं आहे ना, सानिध्य म्हणा, उपदेश म्हणा, आपलं पूर्वपुण्य म्हणा, सगळ्याला नष्ट करून भस्म करून टाकतोय. तर पुरुषार्थ असा करा जेणेकरून की त्याचा आपल्याला वापर व्हावा. मग सूत्रासाठी कोणी हार चूर्ण करतो. आणि चौथं उदाहरण दिलं, कोद्रव क्षेत्रवृत्तीनिमित्तम. म्हणजे कोद्रूचं धान्य आहे, त्याची शेती करायची होती एकाला, त्याला दुसरीकडे जागा मिळाली नाही, त्यांनी काय केलं, अगुरुवन छेदनवत. अगुरु म्हणजे चंदन, चंदनाचं मोठं वन होतं, तर ते तिथं दुसरीकडे जागा नाही म्हटल्यावर चंदनाचं वन संपूर्ण छेदून काढलं आणि तिथं त्यांनी कोद्रुवन्न पेरलं आणि त्याची शेती केली. कसं आहे हो, जसं हे सगळं व्यर्थ आहे त्याप्रमाणे कोणी जीव जर काही लाभ व्हावा ह्याच्यासाठी व्रताधिक करतो, तर
वृथा एव व्रताधिकम नाशयती असं सांगितलं. म्हणजे व्यर्थच व्रताधिकांचा नाश करून टाकतो. व्रताचं फळ काय हो? पुण्य, उपवास, आपल्या आत्म्याकडे राहणं. व्रतयती म्हणलं ना, दोष टाकणे. मग ऍक्च्युली व्रत म्हणजे पण आत्मानुभव आहे. मग आत्मानुभवाची, व्रताची जे काय तुमची क्रिया झाली, जे काय तुमचं परिणमन झालं व्रतरूपाने, त्याचं फळ नियमाने अतिंद्रिय आनंद मिळायला पाहिजे. मग ते बहिरंगामध्ये क्रिया होणार, ते पुण्याचं बंद होणार, सगळं ते ठीक आहे. पण प्रत्येक ठिकाणी जी काही षटक्रिया सांगितली गेली किंवा जे काय उपदेश दिला गेला शास्त्रामधून, तर त्याच्या मागं प्रयोजन हेच असतं की तुम्हाला आत्म्याला जाणायचंय. त्या सगळ्या क्रियांपासून भिन्न मी करणारा नाही, जाणणारा आहे, ह्याची भावभासना करण्यासाठी व्रताधिक आहेत. म्हणजे व्रताधिक करतोय पण त्याचं स्वरूप माहीत नाही, त्याचं विधी माहीत नाही, त्याचं फळ माहीत नाही, अशा रीतीने तुम्ही व्रताधिक करणार तर ते सगळं व्यर्थ आहे हे सांगितलं. म्हणून सांगतायत काय करा. मग पुढची लाईन घेतली त्यांनी, यह तु शुद्धात्म भावना साधनार्थम. परंतु जो शुद्धात्म्याची भावना सिद्ध करण्यासाठी किंवा त्या शुद्धात्म्याला जाणण्यासाठी बहिरंग व्रत तपश्चरण दान पूजादिकम करोती, जे काय हे बहिरंग व्रत तपश्चरण आदी करतो, दान पूजा आदी करतो, सह परंपरेया मोक्षम लभते इति भावार्थ. तो जीव परंपरेने मोक्षाला जातो असा भावार्थ आहे. म्हणजे तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये जर हे समजून करताय की सांगितलेला उपदेश काय आहे, करण्यासाठी नाही सांगितलं, करता नाही आहे हे सांगायचं त्यातून. पण मग हे ज्याला समजलं तो मोक्षाला प्राप्त करतो, अशी असा भावार्थ आहे. परत एकदा 4 एका वाक्यात सांगावं. ताकासाठी रत्न, ताकासाठी रत्न विकतो. सांगा, कोण सांगणार आहे? दुसरं, राखेसाठी, भस्मासाठी रत्न राशी जाळतो. तिसरं, हार, सूत्रासाठी हार, सूत्रासाठी मोत्यांचा हार करतो. हा, मोतींच्या हाराचं चूर्ण करून टाकतो. मोती असतील, रत्न असतील, हिरे असतील. हिऱ्याचा हार असतो का? असतो की, माहित आहे मला. तर ते जे काय असेल ते अनमोल गोष्टीचा हार आहे, तर तो हार तो चूर्ण करून टाकतो आणि त्यातनं सूत्र मिळवतो. आणि चौथं, कोदरूसाठी आपलं चंदनाचं वन कोदरू धान्याच्या शेतीसाठी, क्षेत्रवृत्तीसाठी म्हणून अनमोल अशा चंदनाचं किती त्याला मिळणार आहे त्याच्यातून, पण त्याचं मोल नाही आहे. कोदरूचं धान्य विकल्यावर किती फळ मिळतं? त्या लाकडाची, चंदनाच्या लाकडाची एवढीशी कांडी विकून सुद्धा जेवढं मिळणार नाही तेवढं, जेवढं मिळेल तेवढं हे सगळं कोदरूचं शेती पूर्ण करून मिळणार नाही. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं, पूर्ण वन छेदन करून टाकलं आणि मग त्यामध्ये त्या कोदरूचं धान्य उत्पत्ती केली. म्हणजे सांगायचं थोडक्यामध्ये की कसं आपण आपलं सुद्धा भाव व्यर्थ घालवतोय, आपल्याला मिळालेली सगळी अनुकूलता व्यर्थ घालवतोय, उपदेश मिळाला, आजपर्यंत पुरुषार्थ केला, सगळा व्यर्थ घालवतोय फक्त एका भोगाच्या निमित्तात, काहीतरी निदान बंधाच्या निमित्तात, काहीतरी अपेक्षेच्या निमित्तात. काय म्हणताय? इष्टपदेश 22 नंबर म्हणा. इतच चिंतामणिर दिव्य, इतच चिंतामणि दिव्य, इत पिण्याकखंडकं ध्यानेन चेतुबे लभ्ये पात्रियंतां विवेकिनः. अर्थ तुम्ही सांगणार आहे? हा, नाही तुम्ही सांगायचं. इकडं एक काय म्हणतात त्याला, सगळ्यात रस काढलेला असं, ते आपण मराठीत त्याचे शब्द वापरतो त्याला, असं आहे ते. इतच चिंतामणिर दिव्य, एका हातात काय आहे? दिव्य चिंतामणी रत्न आहे, आणि दुसरीकडे काय आहे? पिण्याक खंडकम, म्हणजे काचेचा तुकडा आहे असं सांगितलं ना. काचेचा तुकडा आहे. तर ध्यानेन चेदुबे लभ्ये, दोन्ही ध्यानाच्या द्वारे प्राप्त होणार आहे तुम्हाला.
क्वाद्रियंतम विवेकिनः, मग जो विवेकी आहे तो कशाची इच्छा करेल? असंच आहे ना? काय अर्थ आहे त्याचा? ध्यान पूर्ण मिळते हे तो इसकी इच्छा करता है म्हणजे ध्यानेन चेतु बेल, ध्यानाच्या द्वारे दोन्हींची प्राप्ती होते. तर जीवाला कशाची इच्छा करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही ज्याची इच्छा करताय ना त्यांना सांगायचंय की ते तर सगळं मिळणारच आहे, तुम्ही त्याच्या उद्देशाने नका करू ना. व्रत तपश्चरण करताय, धर्म साधना करताय, त्याचं फळ तर तुम्हाला सगळी अनुकूलता पुण्यबंध हे सगळं मिळणार आहे. पण ते पाहिजे म्हणून केला तर ते पण नाही आणि हे पण नाही. म्हणजे तुमचा उद्देश, तुमचं लक्ष जर ध्रुव आत्मा असेल, जर माझा अतींद्रिय आनंद मला भोगायचा आहे ही जर तुमची धारा असेल, ध्यास असेल, तर सांगितलं तिथं बाहेर त्या चक्रवर्तींना सगळी अनुकूलता मिळत नाही का हो? तीर्थंकरांच्या जीवांना मिळत नाही का? सगळे तर भोग तिथं आहेत, त्यांना भोगायचं नाही आहे तरी सुद्धा अनुकूलता आहेच. हे सगळं पूर्वसम्यक्त्वाचं फळ त्यांना मिळतं. तसंच आपल्याला सुद्धा ते मिळणार आहे. फक्त ज्ञानपूर्वक करा एवढंच सांगायचं आहे त्यांना, जे पण करताय ते. बाय प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. म्हणून त्याचं एक छान कथा आहे 56 नंबरची. पुण्येन होई विहो, विहवेण हो, मयेन मयी मोहो, मयी मोहेन पापम, तम्हा पुण्यो विवज्जेते. अम्मम पुण्य मा होऊ, असं काहीतरी आहे. अच्छा असे का ते? हा, म्हणजे असं पुण्य मला न हो हे सांगितलं ना. काय सांगितलं हो? पुण्येन होई विहो, पुण्येन होई विहवो, पुण्याने वैभवाची प्राप्ती होते. विहवेण मो, ज्याला वैभवाची प्राप्ती झाली त्याला मद होतो. मयेण मयी मोहो, मदाने अतिमोह होतो, अतिमोह वाढत जातो. मयी मोहेणय पावम, ज्याची मती मोहित झाली ते त्याला नियमाने पापाचा बंध होतो. म्हणजे पुण्य कुठं नेलं तुम्हाला? पापापर्यंत नेलं. मग असं पापानुबंधी पुण्य अम्मम मा होऊ, आमच्याकडून न हो, किंवा आम्हाला नको असलं पुण्य, अशी भावना करतो ज्ञानी जीव. पण अज्ञानी जीव काय करतोय? पाहिजे, जे मिळेल ते पाहिजे, अजून पाहिजे. किती नंबरची गाथा होती ही? 56. हे बहुतेक कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये पण आली आहे ही गाथा. म्हणजे अनुप्रेक्षामध्ये मग त्याच्यामध्ये दिदी म्हणून पाठांतर केलं थोडं समजेल. असतात ना कधी सेम गाथा थोडासा फरक प्रमाणे त्याप्रमाणे भाव सांगायचं होतं त्याच्यातनं. काय सांगायचंय तेवढं समजून घ्या. म्हणजे पुण्याची इच्छा करून तुम्ही जर धर्माकडे आलात तर धर्म व्यर्थ जाणार, आणि जर निरपेक्ष बुद्धीने करणार तर तिथं त्याचं फळ आपल्याला नियमाने अतींद्रिय आनंद मिळणार किंवा परंपरेने मोक्षाची प्राप्ती होणार, हे सांगितलं. एक छान सवयी आहे दीदी समेसा नाटक मधला, म्हणू का? त्याच्यावरतीच आहे. शील तप संयम वीरती दान पूजाधिक अथवा असंयम कषाय विषय भोग हे, को शुभ रूप को अशुभ स्वरूप मूल, वस्तु के विचारत दुविध कर्म रोग हे, ऐसी पंथ पद्धति की बखानी वितराग देव, आत्म धर्म में कर्म त्याग जोग है, भोजल तरैया राग द्वेष को हरैया महा, मोख को करैया एक सुत उपयोग है. दोन्ही पण शेवटी बंदच आहेत. ते काय वाचलं ते सांगा आम्हाला. शील तप संयम व्रत दान पूजाधिक किंवा असंयम हे कशाविषयी भोग आहेत. काही सुखरूप शुभरूप आहेत, काही अशुभ रूप मूल आहेत. पण मूल वस्तूचं स्वरूप विचार घेतलं तर हे दोन्ही पण कर्मरोगच आहे. असं बंद पद्धती वितराग भगवानने सांगितली आहे. आणि आत्मधर्म में आत्माच्या धर्मामध्ये कर्म त्याग योग्य आहे. आणि हे आपल्या बहुजल तर या भवजलातून चालणारा रागद्वेष को हरणारा महामोक्ष को करणारा एक शुद्ध उपयोगच आहे. म्हणजे हे सुद्धा हे आहे अशा हिशोबाने, म्हणजे मोक्ष मार्ग में शुद्ध उपयोगी उपाधी आहे हे शेवटी सांगायचं. बरोबर. म्हणून सांगतायत काय, शुद्धोपयोगाची भावना असावी किंवा शुद्धोपयोगाचं अवलंबनपूर्वक जे काय तुम्ही करणार तर ते तुम्हाला
ज्याला कळालंय ना शुद्ध आत्मा काय आहे, तर तो त्या भावभासनापूर्वकच करतोय सगळं. धर्म म्हणा, जे काय आचरण करतोय ते त्यापूर्वक करतोय. आणि ज्याला त्याचं मोल नाही आहे, ज्याला अजून कळाला नाही आहे आत्मा काय आहे, तर तो काही ना काही मागं अशा भोगाच्या इच्छा ठेवून करतो. मग मी म्हटलं होतं ना आत्ता 150 नंबरची गाथा, तर त्याच्यामध्ये त्यांनी भावार्थ काय घेतलाय वाचते. जो रागी है वह अवश्य कर्मों को बांधता ही है, और जो विरक्त है वही कर्मों से छूटता है, ऐसा आगम का वचन है. वह सामान्यतः राग के निमित्त से कर्म शुभ अशुभ ये दोनों है, उनको अविशेष कर बंध का कारण साधा है, इसलिए उन दोनों ही कर्मों का निषेध करते हैं. जेव्हा राग करतोय, भलेही तो प्रशस्त राग असू दे नाही तर अप्रशस्त राग असू दे, दोन्ही बंधाला कारण आहे. देवशास्त्र गुरु चांगले आहेत का नाही आहे तो? कर्मांचा नाश व्हावा ही भावना चांगली आहे की नाही? मला मोक्ष मिळावा ही भावना चांगली आहे की नाही? मला सुद्धा मुनी बनायचं ही भावना चांगली आहे की नाही? मग ह्याला प्रशस्त राग म्हटलं ना. पण प्रशस्त राग असला तरी सुद्धा तो राग आहे, ते वैराग्य नाही आहे, ते काय म्हणायचं, विरक्तता नाही आहे, ते निष्कर्मता नाही आहे. मग जोपर्यंत राग आहे कुठल्याही प्रकारचा, तो नियमाने रत्तो बंधदी कम्मम. त्यामुळे चिंतनात घ्या गाथा ही. जेव्हा आपण सामायिक करतो त्यावेळेस आपलं परीक्षण करायचं त्याच्यावरून. मी कुठल्या गोष्टीमध्ये अति आसक्त होतोय का, त्याच्यापासून मला कशी विरक्ती करता यायला पाहिजे. रत्तो बंधदी कम्मम मुच्चदी जीवो. जेवायला बसलो समजा आणि काहीतरी चांगलं झालंय, काय झालंय हो भावना? दीपाली भाभी, काय भावना झाली? खूप चांगलं झालंय, गरम गरम आहे. जाणताय ना? नाही तर गरम गरम आहे, चला लवकर. शास्त्र काय नंतर ऐकू. म्हणजे रत्तो बंधदी कम्मम हे सांगायचंय की लगेच तिथं आठवा ना. आपल्याला समजा कोणीतरी हातात पैशाचं बंडल आणून ठेवला, आजच मिळाले, दसऱ्याचं चांगली खरेदी झाली, विक्री झाली आहे वगैरे असं कोणी, तर लगेच त्याच्यामध्ये आसक्त नका हो. रत्तो बंधदी कम्मम. किंवा काय नवऱ्यांनी मुलांनी काहीतरी आणून दिली तुम्हाला गिफ्ट म्हणा आजच्या दिवशी चांगलं म्हणून, रत्तो बंधदी कम्मम. जिथं कुठं मी रक्त होणार, घरात सगळे भेटायला आले तर सगळे इष्ट परिवारजन माहेरचे आले, काही योगिता तर येत नाहीत पण म्हणलं एक आलं कोणतरी, तर रत्तो बंधदी कम्मम. जाऊ देत, पोरगी आली, पोरगा आलं, तिथं किती आसक्ती हो. रत्तो बंधदी सगळ्या ठिकाणी तिथं आपल्याला सावध करा की मला कोणामध्येही आता रत व्हायचं नाही, आसक्त आरक्त काय रक्त व्हायचं नाही, रागी व्हायचं नाही. जर मी रागी झालो तर समजून घ्या अजून भाव वाढलेत आपले. आणि जिथं वैराग्य झालं तिथं नियमाने मुच्चती म्हणजे मुक्त होतो. वैरागी व्हायचंय का नाही व्हायचं? वैरागी अजून एक श्लोक आहे दीदी, ह्याच्यातला इष्टोपदेश पहिला 26 नंबरचा. बध्यते मुच्यते जीव सममो निर्मम क्रमात तस्मात सर्व प्रयत्नेन निर्ममत्व विचिंतयेत. बरोबर. काय सांगितलं? बध्यते मुच्यते जीव. दोन्ही दुसरीकडे लावायचं बरं का, नाही तर अर्थ सगळा चुकून जातो. बध्यते सममः आणि मुच्यते निर्ममः. बध्यते मुच्यते जीव सममो निर्ममः क्रमात. क्रमाने जो ममत्वामध्ये अडकतो तो बांधला जातो, आणि जो निर्मम अवस्थेला किंवा निर्मम स्वभावाला जाणतो तो मुक्त होतो. मग काय करायला पाहिजे हे समजून, तस्मात सर्व प्रयत्नेन, म्हणून सर्व प्रयत्नाने काय करा, निर्ममत्वम विचिंतयेत. जो निर्मम स्वभाव आहे त्याची धारा ठेवा, त्याला जाणा. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं मी योगसारमधली गाथा. काय होतं, असंच काय करायला पाहिजे हे प्रयोजन काढा ना सगळ्यातनं. नुसतं समजलं आपल्याला तत्व, सगळ्या ग्रंथांचं कंठस्थ झालं म्हणा, त्याचं सगळं इत्थंभूत ज्ञान झालं, पण त्यातून प्रयोजनभूत काय ते नाही काढलं तर उपयोग नाही. काय सांगितली होती गाथा योगसारची? पुग्गलू अण्णुजी अण्णुजी सहुवहारू. त्या ह्याच्यासारखीच आहे इष्टोपदेशच्या शेवटच्या गाथेसारखी 50व्या.
जीवोऽन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्त्वसंग्रहः यदन्यदुच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. जीवन्याय पुद्गलन्याय जे काही दिसतंय सगळं त्याचा विस्तार आहे. एवढं जाणणंच तुमच्या शास्त्राचा सगळ्या जिनवाणीचा सार आहे. मग हे सांगितलं तशीच गाथा त्यांनी योगसारमध्ये घेतली आहे. योगसारमध्ये किती नंबर आहे? 56 नाही का बघा, लक्षात नाही माझ्या. पुग्गलु अण्णुजी सहु अवहारू. पुद्गलन्य आहे, जीवन्य आहे, अण्णुजी सहु अवहारू. सर्व व्यवहारान्य आहेत. जे काय तुम्ही करताय ना जीवापासून सगळा व्यवहारान्य आहे. काय पुढं, काय म्हणा पुढं? चय ही विपुगलू. बरोबर. काय चय ही हे समजून काय फायदा तुम्हाला? समजलं की जीवन्य पुद्गलन्य सगळा व्यवहार सगळा संसारान्य आहे. हे समजून काय करायचं हे प्रयोजन पुढे सांगितलंय. चय ही विपुगलू. चय म्हणजे त्याग करा, सोडा. आज्ञा दिली आचार्यांनी. चय ही सोडावे, सोडायलाच पाहिजे. चय ही विपुगलू. पुद्गलाला सोडा. गह ही जीव, जीवाला ग्रहण करा. लहू पावई भव पारू. तर तो जीव सांगितलं. लहू म्हणजे शीघ्र भवपाराला प्राप्त करतो. मग तुमच्या जवळ तुमच्या ज्ञानात जे काय आलं ते सगळं पुद्गल आहे ह्याची भावभासना होते का आपल्याला? ज्याचा पण विचार करतोय ते सगळं पुद्गल आहे. चय ही विपुगलू. त्याच्यावर आपला जोर द्या, आपलं चिंतन असं ठेवा की मला ह्याला कशालाही ग्रहण करायचं नाहीये, रत व्हायचं नाहीये. रत्तो बंधदी आणि चय ही विपुगलू. गह ही जीव, ग्रहण करा जीवाला. तर तिथं मुच्छदी विराग संपत्तो. विराग जो वैराग्याला प्राप्त होतो तो नियमाने मुक्त होतो. हे सगळं आपल्याला सार समजणार. म्हणून कुठलीही गाथा वाचा त्याच्यातून आपल्याला आपलं प्रयोजन सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणून स्वभावाला जाणा. ओम. न्यायक स्वरूपोहम वीतराग वीतद्वेष स्वरूपोहम अबंध स्वरूपोहम निस्संसार स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम